नमस्कार मंडळी, आज आहे आपल्या मशरूम फार्मिंगचा डे 2 आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपण ज्या ग्रो बॅग्स भरलेल्या आहेत त्यांची कंडिशन कशी आहे. तर तुम्ही बघू शकता या ग्रो बॅग्सला आतून पूर्णपणे कंडेन्सेशन होऊन पाणी तिथं साचलेलं आहे. ड्रॉपलेट्स तुम्ही पिशवीवर बघू शकता. पिशवीवर असे थोडे थोडे थेंब जे की त्या आपल्या स्ट्रॉमध्ये राहिलेले असतात ते आहेत आणि खाली मी अशी छिद्र केल्यामुळे ते तिथे पाणी साचत नाही आहे, हेही तुम्ही बघू शकता. तर ही आपली अगदी हेल्दी कंडिशन आज तरी आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने ही आपली पहिली बॅग आणि दुसरी बॅग मी तुम्हाला आता दाखवते. ही आपली दुसरी बॅग आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी 2 वेगवेगळ्या ठिकाणी ह्या बॅग्स ठेवलेल्या आहेत, कारण मला हवामानाचा त्याच्यावर कसा परिणाम होतो आहे हेही त्यासोबत बघायचं आहे. त्यामुळे ही दुसरी बॅग आपण अशा पद्धतीने आता तयार झालेली आहे. अगदी सेमच झालेलं आहे, काही फरक काही वाटत नाही आहे. बघू शकता याही बॅगला मी छिद्र केलेले आहेत आणि असे पाण्याचे ड्रॉपलेट्स इथेही साचलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान सुंदर अशा थंड ठिकाणी ह्या बॅग्स, ही दुसरी बॅग मी अडकवलेली आहे. इथं हा मस्त पाण्याचा हौद आहे. तर अशा पद्धतीने पुढची प्रोसेस पुढे काय होतं हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेल ते अपलोड केले की तुमच्यापर्यंत पोहोचतील.